अध्यक्ष, या कॉलेजचे मार्गदर्शक, तुमचे सर्वांचे लाडके श्री मदन पाटील साहेब, त्याच्यानंतर अनिल भागेजी, आजच्या या कार्यक्रमाला आपण मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी अनिल पाटील सरांचा मनापासून आभार मानतो. दोन गोष्टी या कॉलेजच्या बाबतीत मी बोलतो. 45 वर्षापूर्वी 1980 साली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार्मासिस्ट जे होते आणि त्यांच्या मुलांसाठी आणि सभोवतालच्या होतकरू गरीब मुलांसाठी फार्मसी शिक्षण हे मिळावं. पुढे फक्त कराडला कॉलेज होतं फार्मसी जवळपास म्हणत जवळ. तेव्हा परिस्थिती अशी होती की आर्थिकदृष्ट्या अशेच होते किंवा खूप फार्मसिस्ट लोकांच्या विद्यार्थ्यांनी परत आजूबाजूच्या खेडेगावातल्या गरीब विद्यार्थ्यांनी फार्मसीचे उच्च दर्जाचे शिक्षण मिळावं या हेतूने ही संस्था चालू आहे. आता 45 वर्ष झाली त्या संस्थेला. जवळजवळ 2200हून अधिक फार्मसिस्ट या संस्थेतून शिकून बाहेर पडलेले आहेत आणि आता बऱ्याच ठिकाणी उच्च पदस्थ जमिनीला चिकटून असतं. स्वप्न मात्र पटकन आभाळाला हात लावलं, पण खाली बघितलं तर पाय जमिनीला नव्हते. दोघंही रडत पुन्हा आले. देवाला म्हणाले, आमच्या दोघांपैकी कोण श्रेष्ठ कळत नाही. देव म्हणाले, काम कर. स्वप्नानं सत्याच्या खांद्यावर उभं राहायचं आणि आभाळाला हात लावायचे. बाहेर गेलं, सत्य खाली उभं राहिलं. स्वप्न वरती गेलं, स्वप्नानं आभाळाला हात लावले. तेवढा पाय जमिनीवर होते. आमच्या देशात अनेक पॉलिसी नावाने 56 गाथ्या आज रिकॉग्नाइज करायचं काम केलंय. सरांसाठी खूप सुंदर एकदा गाणं वाजवतात. यानंतर अशा कार्यक्रमाचे आभार असं म्हणतात, आभाराला हार कशाला. हा आभार फक्त आजच्या या उद्घाटन समारंभाचा आहे. ओरिजिनल आभार आपण उद्या कार्यक्रम संपल्यानंतर मानणार आहोत. त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाचे आभार मानण्यासाठी मी रोहित चिंचवाडकर सर ऑफिसर रजिस्टर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या उद्घाटन समारंभाचे आभार मानावे. इंग्रेडियंट्स आहेत किंवा त्याचे जे ऑर्गॅन्स आहेत त्या ऑर्गॅनच्या फंक्शन्सनुसार त्याची कॅटेगरीज पडते. आपण आपल्या बॉडीमध्ये प्रायमरी मेरिडियन्स आहेत. त्या प्रायमरी मेरिडियन्सवर किती ॲक्युपंक्चर पॉईंट्स आहे कोण सांगू शकतं का? आपले जे प्रायमरी मेरिडियन्स आहेत ते किती आहेत आणि त्याच्यावर ॲक्युपंक्चर पॉईंट किती आहेत? 14 प्रायमरी मेरिडियन्स. किती त्याच्यावर किती ॲक्युपंक्चर पॉईंट्स आहेत? किती? 361. परत एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेरिडियन्स आहेत 820 आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा पॉईंट्स येतात. आपण एवढे सगळे पॉईंट एकत्र देऊ शकत नाही किंवा सगळेचे सगळे पॉईंट आपण वापरू शकत नाही. पेशंट वाईज डिजीज वाईज आपल्याला त्याची कॅटेगरी पॉइंट का मीनिंग क्या है कोई बताएगा? और हम लोग पॉइंट पे क्या करते हैं? क्या करते हैं? ॲक्युपंक्चर सायन्स मध्ये सांगितलंय पॉइंट म्हणजे होल आहे किंवा ओपनिंग आहे. त्याच्यातून आपण एनर्जी आतमध्ये मेरिडियन मध्ये आपण काय करतो? हीटिंग करतो किंवा ॲक्युप्रेशर करतो किंवा आपण ऑक्साईड स्टिम्युलेट करतो आणि आता तो पण स्टिम्युलेट करतो. स्टिम्युलेट करतो म्हणजे काय करतो तर तिकडे खूप असते आणि त्यामुळे काय होतं की आपण जे पण तिकडे स्टिम्युलेशन करणार किंवा प्रेशर देणार तर ते मेसेजेस फास्ट ब्रेनला पोहोचतात आणि ब्रेनला कळतं की इकडे काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे. त्याप्रमाणे आपण जर निडलिंग केलं म्हणा तर निडलिंग काय करतं तर जे कॉस्मिक एनर्जी आहे ती आपण निडल करतो त्या पॉइंट मधून. तर कॉस्मिक एनर्जी आहे ती ऍब्सॉर्ब केली जाते आणि निडल ही अँटीन आहे. निडल दुसरं काही काम करत नाही तर निडल ही अँटीन आहे. जी कॉस्मिक एनर्जी आहे ती आपण मॅनिप्युलेट करतो आणि त्या मेरिडियन मध्ये सोडतो. त्यामुळे तो मेरिडियन डिफिशियंट असेल तर तो 25 केला जातो आणि जर एक्सेस असेल तर आपण निडल उलट्या दिशेने टोचून ती जी निडल ज्या फ्लो मध्ये वाहते त्याच्या उलट्या दिशेने जर आपण निडल टोचली तर तिथून इतर प्रेशर ॲक्युप्रेशर करतात. ओके. तर ही निडलिंग टेक्निक कशी आहे?
ही पॉईंटवरच यूज होते, म्हणजेच आपल्या बॉडीवर यूज होते. तुमच्या आता मी सुरुवात करते. तुमच्या हृदयात रममाण असणाऱ्या तुमच्या सर्व गुरूंना आणि माझ्या गुरूंना मी वंदन करू. मी माझे काही शब्द चालू करते तुमच्यासाठी शिकवण्यासाठी, मोजक्या शब्दात, कारण मला आता अर्धा तास आहे, परंतु थोडा वेळ मीही घेणार आहे, तुम्हाला जास्त वेळ ठेवणार नाही. तर मी चालू करते. याला 11 लोकेशन बघा. एल्बो इज सेमी फ्लेक्स. एल्बो सेमी फ्लेक्स केला मी. ही तिकडे लास्ट इंड होते. ऐकायला येते सर्वांना? बघा, एल्बो सेमी फ्लेक्स केला. त्याच्यानंतर ही आपण आता थोडा वेळ ठेवली. आता स्लो काढायची. त्या दिशेने काढायची, त्या दिशेने काढायची. दुसऱ्या असं तिरक्या दिशेने नाही काढायची, मग पुन्हा येणार नाही आयुष्यात तो. आणि आपण रेनफोर्स करतो त्यावेळी काय करायचं, पॉइंट क्लोज करायचा. याने कोरड्या स्पिरिटच्या नाही, कोरड्याने त्याचं परत ब्लिडिंग होतं, कोरड्याने पुसून घ्यायचं. हे झालं टोनिफिकेशन म्हणजे रेनफोर्स मेथड. तर तुम्हाला सिडेशन करायचं असेल तर सिडेशनच्या वेळी काय करायचंय, तर निडल आपण स्लो टोचायची. स्लो टोचली त्याच्यानंतर थोड्याच वेळाने लगेच काढायची की तुम्हाला तो पटकन काढून दाखवतो. पटकन काढायची की आणि हे फोर ओपन ठेवून द्यायचं. त्याला परत हे करायचं नाही, म्हणजे क्लोज नाही करायचं, तसंच ठेवून द्यायचं. मग ते सिडेशन होतं. आता 2 मेन पॉईंट शिकलो आपण, LI4 LI11. पहिल्यांदा सरलाईट करून घ्यायचं. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा बंद करता वेळी ट्राय कॉटन वापरायचं. तर मी रोज 10 वाजता जेवत होतो. आज सेमिनार असल्यामुळे जरासं जेवण मला लेट मिळालं आणि मला पित्ताचा त्रास चालू झाला, डोके आणि डोळे दुखायला चालू झाले. मग मी मॅडमला बोलवलं आणि मॅडमने मला ती पॉईंट लावली. पॉईंट लावल्यानंतर एक अर्ध्या मिनिटातच माझं जे डोकं आणि डोळे जे दुखायचे होते ते थांबले. मॅडमने प्लीज करून हे कुठले पॉईंट लावले ते त्या सर्वांना. त्यानंतर ST8 लावले, ST8 आणि इथं DU24 हे पॉईंट लावलेले आहेत. त्यांना बायलेटर लावले आणि हा DU28. म्हणजे त्या एरियामध्ये तुम्हाला त्रास होतो, त्रास वाढू शकतो आणि त्यासाठी मी काय केलं, आधी सिडेट पॉईंट आहे DU20, बरोबर आहे सर. आणि म्हणून आपण तो आधी लावला आणि लावल्यानंतर त्यांना हेच जास्त काम करायला लागले पॉईंट, LI11 आणि LI4. आणि नंतर मग मी एक्स्ट्रा पॉईंट लावलेला. तर लगेच 1-2 सेकंदामध्ये त्यांचं डोकं थांबलं आणि डोळ्यांनाही बरं वाटलं. म्हणजे हे त्यामागचं काय कारण आहे, मेकॅनिझम काय, आत काय काम करत असते हे आपण आता लाईव्ह बघितलं. तर किती डोकं दुखत असेल तर आपण जर एक्स्ट्रा पॉईंट काही यूज केलेत आणि पेन किलर, जसं सरांनी तुम्हाला मला सांगितलं, LI4 हा खूप चांगला, म्हणजे डेंटिस्ट सुद्धा दात काढायचा असेल तर पेन किलर द्यायची गरज पडत नाही, LI4 काम करतं. तर मग आपण लिव्हर फायर वाढलेले, लिव्हर फायर वाढल्या कारणाने त्याचे डोळे तुम्हाला लाल दिसतील. आपण जर डायग्नोसिस करायचं असलं ना, डोळे लाल दिसतील बघा. आणि डोकं ज्यावेळी दुखतं त्यावेळी लिव्हर रिलेटेडच हा प्रकार असतो. आपण यांना लिव्हर फायर काय आहे, लिव्हर 2 म्हणून पॉईंट आहे, तो फायर पॉईंट आहे. तो जर हीट रिलीज करण्यासाठी बरेच पॉईंट आहेत, त्याच्यामध्ये जर आपण पॉईंट द्यायचं तर फायर पॉईंट आपण घेऊ. लिव्हर 2 आहे. हातावरचे जर घ्यायचे झाले तर हार्ट गेट आहे, त्याच्यानंतर पेरिकार्डियम गेट आहे. हे पॉईंट आपण घ्यायचे, त्याने आपली हीट रिलीज होते. डॅम जर कमी करायचं असेल आपल्याला तर SP36 आहे, SP6 आहे आणि SP9 आहे. हे डॅम कमी करतात आपल्याकडे. जर आपल्याला बुद्ध्याच्या शेजारी महत्वाचे 3 पॉईंट आहेत डॅम कमी करण्यासाठी आणि एल्बोमध्ये 3 पॉईंट, एल्बोच्या जवळपास 3 पॉईंट आहेत जे आपल्याला हीट कमी करणार आहे. तर तसं प्रॅक्टिसमध्ये बघितलं ना तर जास्तीत जास्त 20च पॉईंट लागतात चांगली प्रॅक्टिस करायला. फार डोकं खराब करून घ्यायचं नाही. फार तर 20 पॉईंट लागतात, कारण त्याला उडा लागणार करायची गरज पडत नाही.
इट इज ॲक्च्युली व्हेरी सिम्पल ॲक्युपंक्चर. 15 ते 20 पॉईंट लागतात जे नॉर्मल आपण कॉमन पॉईंट वापरू शकतो. उगीच नाही ते वेगळं काही लोकल ऑफ 90 पॉईंट करायला जायचं नाही. रिस्क पण घ्यायची नाही. पहिल्या तुमच्या पॉईंट सांगायचं 20 कॉमन पॉईंट सर. हळूहळू सांगा. आपण 20 कॉमन पॉईंट कुठे घेऊ शकतो? PC8 टोनिफिकेशन पॉईंट आहे, म्हणजे आपण घेतलं आपली एनर्जी वाढते बॉडीमध्ये. त्याच्यानंतर हा पेन किलर पॉईंट म्हणजे एनर्जेसिक पॉईंट आहे हा. त्याच्यानंतर युवा सोर्स पॉईंट आहे आणि हा डिस्टल पॉईंट पण. त्याचे मल्टी याच्यामध्ये हे असल्या कारण LI4 आपण सगळ्या याच्यामध्ये जातो. LI4 घ्यायचं. PC6 पेरिकार्डियम 6 LI11 पेरिकार्डियम 6 का घ्यायचा आहे? एन्झायटी म्हणजे इमोशनल डिजीजेस असतात आणि चेस्ट पेन वगैरे त्याच्यासाठी चालतं. त्याच्यानंतर LI11 होमिओस्टॅटिक पॉईंट म्हणजे बॉडीचे पॅरामीटर्स असतात, म्हणजे काय डॅम्प पडो काय पण होतो त्याला बॅलन्स करण्याची पॉवर याच्यामध्ये. LI11 इम्युनिटी गोष्टी पण पार्ट आहे आणि LI4 पण आहे. तसा DU14 पण DU14 घ्या. DU14 तर आता होमिओस्टॅटिक पॉईंट सांगितलं. आता सिडेटिव्ह पॉईंट सांगतो तुम्हाला. सिडेटिव्ह म्हणजे कुठली गोष्ट वर्क झाली तर आपल्याला काहीच कळलं नाही की आता हे काय डायग्नोसिस नाही कळलं तर ते पॉईंट दिल्याने ते सिडेटिव्ह. DU20 DU14 आहे ना, तो तिथे जे आपल्या बॉडीचे यांग मेरिडियन्स आहेत तिथे मिळतात. त्याचा यांगचा गव्हर्निंग पॉईंट आहे आणि तो इम्युनिटीसाठी वापरतो. जे व्हायरल डिसीजेस असतात ना, फिवर आणि इतर गोष्टी, इम्युनिटी बूस्टर पॉईंट आहे. त्याच्यानंतर सिलेक्टिव्ह पॉईंट DU20 UV62 शेनमेन पॉईंट 7 शेनमेन 7 हे हार्टचं 7 हार्ट 7 पायावरचा SP6 ने हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. त्यामुळे साखर मीठ क्लिनिक मध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे. बराच जण करू शकतो जर बसवला असेल पेशंटला शुगर लो होऊ शकते. त्यामुळे SP6 नवीन प्रॅक्टिस मध्ये द्यायला जाऊ नका. जर तुमच्याकडे साखर मीठ तयार नसेल तर द्यायला जाऊ नका. CB3 CB3 लिहिला. त्याच्यानंतर हा ST40 फ्लेम पॉईंट चमक 40. आपल्याला फ्रोझन शोल्डर मध्ये सगळ्यात कॉमन कोणता पॉईंट वापरला जातो? फ्रोझन शोल्डर ST38 आणि डोळ्यांसाठी कुठला वापरतात मी मला सांगितलं. आणि डिजिटल पॉईंट डोळ्यासाठी मी विचारतो की लिहून घ्या ना. मी सांगितलेले पॉईंट लिहून घ्या. सांगणार रिपीट करणार बंद आहे. तर त्यांना काय पाहिजे? आजारानुसार ॲक्युपंक्चर पॉईंट पाहिजे, बरोबर ना? तर पहिले लक्षात ठेवा की जनरल पेन किलर जो बिंदू आहे तो अप्पर लिप म्हणजे कमरेपासून वरती जो वापरला जाणारा जो बिंदू आहे तो LI4 आहे. कमरेपासून खाली जो वापरला जाणारा पेन किलर बिंदू आहे तो SP44 आहे. आता आपण काय करतोय पेशंटला? तर पेशंटला दोन पद्धतीने ट्रीटमेंट करतोय. एक टॉनिफिकेशन करतोय, दुसरं काय करतोय? सेडेशन. LI4 हा बिंदू ज्या प्रवाहातून जाणार म्हणजे ज्याच्या सोबत जाणार त्याच्या पद्धतीने तो काम करतो. जर समजा LI4 34 सोबत लावला GB34 GB34 तर तो सिडेक्शन करणार. लक्षात आलं? आणि जर LI4 बिंदू
Li11 किंवा ट्रिपल बरोबर 5 सोबत जर लावला तर तो काय करणार टोनिफिकेशन करणार. लक्षात आलं? साधा कन्सेप्ट लक्षात आला तुम्हाला? म्हणजेच काय तर आर्थरायटिस, सायटिका, स्पॉन्डिलायटिस, नी पेन अशा आजारामध्ये Li4 सोबत आपल्याला काय लावावं लागणार ट्रिपल बरोबर 5 किंवा Li11. लक्षात आलं? आता सायटिका असेल तर आपल्याला पेशंटला सेडेशन पण द्यावं लागते. काय लावणार आपण बघा आपण इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन करतोय पेशंटला. हा रेड आणि ब्लॅक याचं काय महत्व वाटतंय तुम्हाला? रेड टोनिफिकेशन, ब्लॅक ब्लॅक असते ते काय करते सेडेशन करते आणि रेड असते ते बस. अजून एक गोष्ट सांगतो की प्रत्येक जे बिंदू आहे ॲक्युपंक्चर शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की एक बिंदू दुसऱ्या बिंदूशी सहमत आहे. बरोबर आहे? समजा ट्रिपल बरोबर 5 आणि Li4 लावला तर ह्या दोन बिंदूवरती तुमचं संधिवात पडा. बरोबर नसतं मोडत सर? हा तर असे समजा आपण GB 34 आणि UB 40 लावला तर मस्क्युलर स्पाझम वाढावा. पण GB 34 ला काय लावावं लागेल ब्लॅक का रेड? मस्क्युलर स्पाझम आहे बॅक मध्ये मस्क्युलर स्पाझम आहे मग त्याच्या मसल्स रिलॅक्स केले पाहिजे आपल्याला. मग आपल्याला काय लावावं लागेल पॉझिटिव्ह लावायला म्हणजे कुठली निडल लावावं लागेल रेड. हा आणि त्याच्यासोबत डिस्टल बिंदू कुठला आला UB 40 सॉरी UB 40. लक्षात आलं? अशा पद्धतीने ट्रीटमेंट असते. महत्वाची गोष्ट काय प्रेग्नेन्सी मध्ये जे वापरले जाणारे बिंदू नाही त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा Li4 तर वापरायचा माहिती आहे. UB 60 UB 62 हा हे बिंदू अजिबात वापरायचे नाही. 67 हा प्रेग्नेन्सी मध्ये 3 स्टेज आहेत. प्रेग्नेन्सी मध्ये 3 स्टेज आहेत. फर्स्ट ट्रायमास्टर, सेकंड ट्रायमास्टर आणि थर्ड ट्रायमास्टर. लक्षात आलं? Li4 9व्या महिन्यात वापरला चालतोय का नाही चालतोय? आपण कोणासोबत द्यायचा आहे त्याच्यावर ऍक्शन करणार. लक्षात आलं? आता महत्वाची गोष्ट काय तर आपण तुम्हाला कुठले जर पॉईंट विचारला असतील तर तुम्ही डायरेक्ट आधार विचारा तर तुम्हाला पॉईंट सांगते. हे बघा आता मी जे पॉईंट सांगतो ना तुम्हाला हे तुमच्या आपल्या बॉडीमध्ये ह्या सगळ्या कंडिशन येत असतात ते ओव्हरऑल पॉईंट आहे. म्हणजे मी जे सांगितलेले तुम्ही पॉईंट याचं काय माहिती का म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यास पाहिजे. उगाच चुकलं तर प्रॉब्लेम येणार. मी काय सांगतोय जनरल पॉईंट जे कोणीही लावू शकतो कुठल्याही कंडिशन मध्ये नाही. म्हणजे आता प्रेग्नंट लेडी सांगितली तर ते नाही लावायचे पण जनरल पॉईंट जे पेशंट येतात हे सगळे त्या गोष्टी वाढल्यामुळे ते पॉईंट मी जनरल पॉईंट सांगतोय त्याचे काही साईड इफेक्ट फक्त तुम्हाला नीडलिंग टेक्निक बरोबर माहिती आहे. म्हणजे मी तो पॉईंट सांगितला नाही त्याचा दुसराच काहीतरी प्रॉब्लेम होणार नाही. पण तुम्ही विनाकारण त्याला जर तो आता जर सेन्सिटिव्ह म्हणजे पॉईंट आहे किंवा तिथून कुठली आर्टरीज वगैरे जाते तिथं जर तुम्ही चुकीचं कुठलाही प्रॅक्टिशनर म्हणजे ज्याला काही माहिती नाही नवीन आहे तो पण ते लावू शकतो. त्याचा कुठलाही साईड इफेक्ट येणार नाही. फक्त पेशंट बघून आता प्रेग्नंट लेडीमध्ये शेवटपर्यंत लावू नका. कारण सांगतो तुमचा तेवढा स्टडी पाहिजे. आपला जर तेवढा स्टडी असेल ना तरच लावायचं प्रेग्नंट लेडीमध्ये. नाहीतर अबॉर्शन 100% होणार. Li4 तर लावूच नका. मी सांगतो Li4 लावू नका. Li4 लावला 9व्या महिन्यात लावा 8व्या महिन्यात लावा नाही तर 7व्या महिन्यात लावा. अबॉर्शन होणार 100% तर लावू नका. ते पॉईंट लावायचं UB 67 लावा. SP6 लावायचं नाही. डेंजर पॉईंट आहे. तर नाही तर लावू कोण इकडे घेऊन प्रॉब्लेम काय होतो त्याला सर्विकल 7 सर्विकल 6 तुमच्या आणि मसल्स बाजूचे सगळे स्टिप आहेत त्याचे स्टिप आहेत. हा अप्पर कॅबिनचा जो पार्ट आहे ना हा लूज आहे
इकडे बघा स्टिफनेस खूप आहे, म्हणजे त्यांना या पार्टमध्ये डिस्लोकेशन. आपल्याला आता इकडचं काढायचं, काय करायचं मी दाखवतो. निडल कधी पण करणार आहे, त्या निडल पकडायचं फक्त हँडलला पकडायची वेळ, निडल अशा प्रकारे पकडायची. आता याला प्रॉब्लेम कुठे आहे तर हे बघा, हा सर्व्हिकल 7 आहे आणि याचा हा स्पायनस प्रोसेस आहे, हा DU14 आहे. मी इथे आता ब्रेक करतो DU14. याच्याबरोबर इथे डिंग चिवॉन पॉईंट येतो, तो अस्थमासाठी म्हणजे लंग्ससाठी चांगला आहे, पण लोकल पण चांगला आहे. म्हणजे हुआ टुआ पॉईंटमध्ये तो एक पॉईंट येतो. तर आपण हे 2 पॉईंट आता आपण इथे टोचून बघू. बायलॅटरल कम्फर्ट वगैरे वाटलं तर सांगा. त्याच्यानंतर आपण दुसरे पॉईंट 2 वापरणार आहोत, GB21. GB21 लोकेट कसं करायचा, हा DU14 आहे आणि इकडे LI15 आहे या बाजूला. इथून जर आपण लाईन मारली तर जो मध्य असतो तो इथे येतो समजा आणि तिथे GB21 पोहोचायचं. इथे स्ट्रॉंग स्टिम्युलेशन द्यायचं नाही. स्ट्रॉंग लेडीजमध्ये स्ट्रॉंग स्टिम्युलेशन दिलं तर त्याच्या पेननी किंवा भीतीने त्यांचा युट्रस कॉन्ट्रॅक्ट होण्याची शक्यता असते. सेम मी जसं सांगितलं तसं लोकेट करायचा पॉईंट. आता याचा डिजिटल पॉईंट कुठला आहे, LU7. कुठल्या बाजूला घेतलं, दोन्ही बाजूला घे का, त्या बाजूला दुखतं, कुठल्या बाजूला दुखतं पडतो. आपण डिजिटल पॉईंट दिला LU7 म्हणजे 1 पॉईंट हाफ चून फ्रॉम द रिस्ट क्रीज. LU7 चं लोकेशन काय आहे, 1 पॉईंट हाफ चून फ्रॉम द रिस्ट क्रीज. हा ऑब्लिक द्यायचा असतो, ऑब्लिक नाही सॉरी हॉरिझॉन्टल द्यायचं, हॉरिझॉन्टल द्यायचं आणि हा बोर्ड वरती येतो. सेम रिपीट करतोय, LU7 बायलॅटरल लावतोय कारण दोन्ही बाजूला असेल स्टिफनेस तर निघून जाईल. मी काय करतो, माइल्ड स्टिम्युलेशन देतो. माइल्ड स्टिम्युलेशन द्यायचं. किती वेळ महत्वाचं नाही, माइंड स्टिम्युलेशन द्यायचं. माइंड स्टार्ट. फ्री झालं का बघा, हा करा नाही काय झालं, किती फ्री झालं. हे जनरल पॉईंट दिलेत आपण तरी त्यांना फरक पडतो. आता बरेच जण विचारतात की आपण निडल किती लावायचं. तुमचं जेवढं नॉलेज जास्त तेवढं निडल कमी, जेवढं नॉलेज कमी तेवढं निडल जास्त. 20 निडल डोक्यावर, 20 निडल इकडे, 20 निडल असं करून ती एनर्जी मॅनिप्युलेट करतो. एवढी एनर्जी मॅनिप्युलेट करायची नसते. कमीत कमी एनर्जी मॅनिप्युलेट करून जास्तीत जास्त रिझल्ट आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला अचूक नॉलेज पाहिजे. तुम्ही आता सगळे जे प्रोटोकॉल मागताय ना, प्रोटोकॉल आम्ही तुम्हाला दिला पण तो प्रत्येक पेशंटनुसार तो चेंज होणार आहे. सगळ्यांचे सिम्पटम्स वेगळे आहेत. त्याचं कशामुळे झालाय, डॅम्पमुळे झालाय, फायर वाटल्यामुळे झालाय की कोल्डमुळे झालाय, कशामुळे झालाय तुम्हाला डायग्नोज करता आलं पाहिजे.
आम्ही दिले प्रोटोकॉल, त्याचा वापर पण झाला पाहिजे. मग एका पेशंटला फरक पडणार, दुसऱ्या पेशंटला फरक नाही पडणार किंवा तो वाढणार, त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला नॉलेज प्रॉपर घ्या. नुसतं तुम्ही प्रोटोकॉलच्या मागे लावू नका. प्रोटोकॉल तुम्हाला काही फायदा होणार. आता आपण ज्यांनी भात खाल्लाय आणि ज्यांनी रबडी खाल्ली, काय वाटलं बॉडीमध्ये? भात आणि रबडी खाल्ल्यावर बॉडीमध्ये काय वाटलं? आपण किती कमी झालं? आता मी चेक केलं होतं ना, खूप स्टिफनेस होता बघा, एकदम नरम. किती सर किती बरं वाटतं हे का? बोला किती टक्के बरं वाटतं? जे आपण ट्रीटमेंट दिली त्याने किती टक्के बरं वाटतंय? द्या ते 90च्या वर. किती मिनिटं तुम्हाला ट्रीटमेंट दिलं मी? 2 मिनिटं. प्लीज टाळ्या वाजवा सगळ्यांनी. डिस्टर्ब पॉईंट लावतो आपण, तो कसा लावायचा? विथ फ्लो लावायचा का अपोजिट साईड लावायचा? लोकांच्या माहिती डिस्टर्ब पॉईंट लावतो ते. डिस्टर्ब पॉईंट तुम्ही रेट केलं ना, काही प्रॉब्लेम नाही. किंवा जसं रोटेशन आहे, लोक काय म्हणतात क्लोरिफिकेशन करायचं का सिडेशन करायचं? ते आता डिस्टल पॉईंट दिले, त्याच्यामध्ये दिले नाही की तुम्ही सिलेक्ट करा किंवा टोलिफाय करा. तुम्ही डिस्टल पॉईंट रेट म्हणजे डायरेक्ट परपेंडिक्युलर लावा, तोच फायदा होतो. आता पॉईंट लावता आला मात्र इथे मी परपेंडिक्युलर लावू नाही शकत, असं हाडाच्यावर पॉईंट लावू नाही शकत, पण तो हॉरिझॉन्टल लावतो. आपल्याला काय शंका अजून? बायलॅटरल लावायची गरज नाहीये प्रत्येक केसमध्ये. एका साईडला लावलं तरी रिझल्ट येतात. ऑपोजिट साईडला लावलं तरी रिझल्ट येतात. आपण त्याच साईडला लावायला पाहिजे. त्याच्यानंतर इन्फ्लेमेटरी डिजीजेस. इन्फ्लेमेटरी डिजीजेस मध्ये समजा ओपन वाउंड्स आहे, ओपन जखमा असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं नाहीये. भाजलेल्या कंडिशन मध्ये तुम्हाला घ्यायचं नाहीये. ॲक्यूट इन्फ्लेमेशन, समजा कुठे आपण पडलो किंवा काय झालं किंवा एखादी काहीतरी मार लागला तर सूज येते पटकन आपल्याला, त्याच्यामध्ये पण तुम्हाला मक्सा घ्यायचा नाही. स्पेसिफिक बॉडी एरियाज, आता बरेचसे बॉडी एरियाज आहेत आपले, त्याच्यावरती आपण मक्सा घ्यायचा नाही. म्हणजे आपला चेहऱ्याचा काय भाग आहे त्याच्यावरती, म्हणजे डोळे वगैरे आपले, त्याच्यावरती तुम्हाला मक्सा घ्यायचा नाही. त्याच्यानंतर ब्रेस्ट, छातीवरती मक्सा घ्यायचा नाहीये तुम्हाला. त्याच्यानंतर हेड आणि मेजर टेंडॉन्स. हेड म्हणजे आपल्या डोक्यावरती BU20 वगैरे असेल, एक्स्ट्रा 6 वगैरे असेल इकडे, आणि डोक्यावरती साधारण मक्सा घ्यायचा नाही आपल्याला. त्याच्यानंतर मेजर टेंडॉन्स, आपल्या बॉडीचे काही टेंडॉन्स आहेत जवळ, जिथून वेगवेगळ्या नर्व्स गेलेले आहेत किंवा ब्लड वेन्स वगैरे आर्टरीज गेलेले आहेत, त्या टेंडॉनच्या तिकडून तिथे आपल्याला घ्यायचा नाही. उदाहरणार्थ UB40 याच्यावर आपण मक्सा घेत नाही. UB40 ला मक्सा घ्यायचा नाही.